हॅलो एव्हरीवन. आज आपण ब्रिज कोर्सच्या अंतर्गत इयत्ता 9वी विषय विज्ञान व तंत्रज्ञान यावर आधारित कृतीपत्रिका क्रमांक 9 ही समजून घेणार आहोत. त्याचबरोबर या कृतीपत्रिकेवर आधारित जो काही सराव संच आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवूनही घेणार आहोत. तर यामध्ये काय बघायचं आहे आपल्याला, तर आयनिक बंध म्हणजे काय व सहसंयुज बंध म्हणजे काय, तर हे दोन्ही जे आहेत ते रासायनिक बंधाचे प्रकार आहेत, हे आधी लक्षात घ्या. मग आता रासायनिक बंध म्हणजे काय, तर बघा संयुगातील तसंच रेणूतील दोन किंवा अधिक अणूंना एकत्र बांधून ठेवण्यासाठी कारणीभूत असलेल्या आकर्षणास रासायनिक बंध म्हणतात. म्हणजे संयुगातील तसेच रेणूतील जे काही दोन किंवा अधिक अणू असतील त्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी जो घटक कारणीभूत असतो किंवा जे आकर्षण कारणीभूत असतं त्याला रासायनिक बंध म्हणतात. मग रासायनिक बंधामध्ये काय होत असतं, तर इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत असते किंवा भागीदारी होते. मग त्यानुसार रासायनिक बंधाचे दोन प्रकार आहेत, आयनिक बंध आणि त्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे कोणता बंध सांगितला, सहसंयुज बंध. मग आता आधी आपण आयनिक बंध पाहूया. मग आयनिक बंधामध्ये बघा दोन किंवा अधिक धातू आणि अधातूमध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन तयार होणाऱ्या बंधास आयनिक बंध किंवा विद्युत संयुज बंध म्हणतात. मग या ठिकाणी या आकृतीच्या मदतीने हा आयनिक बंध आपण समजून घेणार आहोत. मग या ठिकाणी सोडियम आणि क्लोरीन दिलेला आहे, तर यांच्या मदतीने आयनिक बंध कसा तयार होतोय म्हणजेच NaCl कसा बनतो हे आपण बघणार आहे आता. मग बघा सोडियम जो आहे त्याला अष्टक म्हणजे सोडियम किंवा अष्टक पूर्ण करण्यासाठी सोडियम आणि क्लोरीनमध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होणार, हे आधी लक्षात घ्या. जसं या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की सोडियम काय करतो, इलेक्ट्रॉन क्लोरीनला देतोय. मग यांच्या दोघांमध्ये देवाणघेवाण होणार आहे इलेक्ट्रॉनची. सोडियम अणूमधील M कक्षेतील एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिला जातोय. मग ही सोडियम अणुकक्षा आहे, बरोबर आहे. मग या सोडियमच्या M कक्षेतील हा Kl आणि M म्हणजे शेवटच्या कक्षेतील जो इलेक्ट्रॉन आहे तो क्लोरीनला दिला जातोय. त्या दिल्यामुळे तो एक इलेक्ट्रॉन सोडियमने या क्लोरीनला दिल्याने त्याची L कक्षा बाह्यतम कक्षा बनते. मग आता या कक्षेतील इलेक्ट्रॉन दिल्यामुळे ही कक्षा निघून जाते. मग आता ही L 2 नंबरची कक्षा त्याची बाह्यतम कक्षा बनते. त्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी बघायला मिळतात. मग या ठिकाणी हा एक दिल्यामुळे ही कक्षा निघून जाते आणि म्हणून ती बाह्यतम कक्षा त्याची L बनते. मग इलेक्ट्रॉन कमी झाल्यामुळे तो धन आयन बनतो. इलेक्ट्रॉन कमी झाल्यामुळे आता तो या ठिकाणी धन आयन बनत असतो. मग जो इलेक्ट्रॉन देईल तो धन आयन बनतो आणि जो इलेक्ट्रॉन घेईल तो ऋण आयन बनतो, असं आपण थोडक्यात लक्षात ठेवूया. त्याचप्रमाणे आता काय झालेलं आहे, क्लोरीनच्या अणूला एक इलेक्ट्रॉन प्राप्त झाल्यामुळे जसं या ठिकाणी तुम्हाला दिसतंय शेवटच्या कक्षेत आता याला अष्टक पूर्ण करण्यासाठी एक इलेक्ट्रॉनची गरज आहे म्हणून त्यांनी सोडियमकडून घेतलेला आहे. मग एक इलेक्ट्रॉन प्राप्त झाल्यामुळे त्याच्या बाह्यतम कक्षेत आता किती इलेक्ट्रॉन झाले, आधी 7 होते. सोडियमने त्याचा एक दिल्यामुळे आता 8 त्याच्या बाह्यतम कक्षेत इलेक्ट्रॉन होता आहे. मग इलेक्ट्रॉन वाढल्याने तो ऋण आयन बनतो. या दोन्ही अणूंना स्थिरत्व प्राप्त होते. मग इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाल्यानंतर दोन्ही अणूंमध्ये काय झालेलं आहे, या ठिकाणी स्थिरत्व प्राप्त झालेलं तुम्हाला दिसत आहे. मग या प्रकारे हा आयनिक बंध बघायला मिळत असतो. त्यानंतर बघा विजातीय प्रभारामध्ये आकर्षण बल असल्यामुळे हे विरुद्ध प्रभारी आयन एकमेकांकडे आकर्षले जातात व त्यांच्यात रासायनिक बंध तयार होत असतात. आता पुढे आपण सहसंयुज बंध पाहूया. बघा सहसंयुज बंध दोन अणूंनी एकमेकांबरोबर इलेक्ट्रॉन संधान किंवा भागीदारी म्हणजे दोन इलेक्ट्रॉननी जर भागीदारी केली या प्रकारे, मग भागीदारी केल्यामुळे जे बंध तयार होतो त्या बंधाला सहसंयुज बंध म्हणतात. मग दोन अणूंनी, जसं इथे हायड्रोजनचे हे 2 अणू दिसत आहे आणि या 2 अणूंनी जर एकमेकांबरोबर इलेक्ट्रॉनची भागीदारी केली, या एका हायड्रोजनच्या एका इलेक्ट्रॉननी आणि दुसऱ्या हायड्रोजनच्या या एका इलेक्ट्रॉननी जर या दोघांनी मिळून भागीदारी केली तर त्या ठिकाणी जो बंध तयार होतो त्याला सहसंयुज बंध म्हणतात. समजतंय. मग थोडक्यात काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला या ठिकाणी की जे काही आयनिक बंध आहे तर आयनिक बंधामध्ये काय होत आहे, तर इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण केली जाते आहे आणि या ठिकाणी इलेक्ट्रॉनची भागीदारी केली जाते. हा दोघांमधला फरक लक्षात ठेवा.
समजतंय? सहसंयुज बंधामध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी केली जाते आणि आयनिक बंधामध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण केली जाते. मग आता उदाहरणार्थ हायड्रोजन त्याच्या अणूमध्ये एक इलेक्ट्रॉन असून त्याचे इलेक्ट्रॉन द्विक पूर्ण होण्यासाठी एक इलेक्ट्रॉन त्याला कमी पडतंय. या ठिकाणी त्याला द्विक पूर्ण करायचं आहे, परंतु ते द्विक पूर्ण करताना त्याला एक इलेक्ट्रॉन कमी पडतोय व हायड्रोजनची संयुजा एक आहे. मग प्रत्येक हायड्रोजन आपल्या एका इलेक्ट्रॉनचे संधान करतो म्हणजेच भागीदारी करतो. त्यामुळे हायड्रोजनचे अणूचे द्विक पूर्ण होत असते व त्यामध्ये रासायनिक बंध तयार होत असतो. मग हे झालं त्याचं सहसंयुज बंध. मग हायड्रोजनचा जो काही अणू आहे तो काय करत असतो, त्याचं द्विक पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या हायड्रोजनसोबत भागीदारी करून ते द्विक पूर्ण करतो. याच्यातूनच तो रासायनिक बंध तयार होतो आणि यालाच सहसंयुज बंध म्हणतात. मग आता सहसंयुज बंध तयार होताना किती इलेक्ट्रॉन जोड्या संधान किंवा भागीदारी होतात यावरून बंधाचे खालील प्रकार पडतात. एकेरी बंध बघा, मग एका इलेक्ट्रॉन जोडीने संधान होते. उदाहरणार्थ हायड्रोजनचा रेणू, बरोबर आहे. मग हायड्रोजनचं जसे ते दोन अणू एकत्र येतात मग त्यांचं भागीदारी होते, बरोबर. दुहेरी बंध बघा, यामध्ये दोन इलेक्ट्रॉन जोडीचे संधान होते. उदाहरणार्थ ऑक्सिजनचा रेणू. तिहेरी बंधामध्ये काय होतं, तीन इलेक्ट्रॉन जोडीचे संधान होते, भागीदारी होते. उदाहरणार्थ नायट्रोजनचा रेणू. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सहसंयुज बंध तयार होताना इलेक्ट्रॉनच्या जोड्यांची जी भागीदारी ती थोडक्यात बघितली. आणि या कृतीपत्रिकेमध्ये आपण रासायनिक बंध काय आहे, त्यानंतर सहसंयुज बंध किंवा त्याबरोबर आयनिक बंध काय आहे आणि त्याचबरोबर आपण पुढे काय बघितलं, सहसंयुज बंध, या प्रकारे सर्वसामान्य माहिती आपण घेतलेली आहे. आता आपण यावर आधारित जो काही सराव संच आहे तो सोडवायला सुरुवात करू. मग प्रश्न क्रमांक पहिला बघा, रासायनिक बंधाचे प्रकार कोणते. जसं आपण बघितलं रासायनिक बंधाचे दोन प्रकार आहे, एक आहे आयनिक बंध आणि दुसरा आहे सहसंयुज बंध. मग हे दोन बंध तुम्हाला लक्षात ठेवायचे. दोन्ही बंधामध्ये काय होतं की आयनिक बंधामध्ये काय होणार आहे की त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत असते आणि सहसंयुज बंधामध्ये जी काही इलेक्ट्रॉन आहेत त्याची भागीदारी होत असते, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा, सहसंयुज बंधाचे प्रकार सांगा. आत्ताच पाहिले आपण सहसंयुज बंधाचे प्रकार आहेत 3. एकेरी सहसंयुज बंध, दुहेरी सहसंयुज बंध आणि तिहेरी सहसंयुज बंध, हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 पाहूया. खालील आकृतीमध्ये तयार होणाऱ्या संयुगात कोणत्या प्रकारचे बंध तयार होतात. जसं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे क्लोरीन, मॅग्नेशियम, क्लोरीन आहे. मग आता याचं जे द्विक आहे किंवा अष्टक आहे ते अपूर्ण आहे आणि त्याचबरोबर याचंही अष्टक काय आहे, अपूर्ण आहे आणि याचंही अष्टक अपूर्ण आहे मॅग्नेशियमचं. मग मॅग्नेशियम काय करणार आहे, शेवटच्या कक्षेतील जो एक इलेक्ट्रॉन आहे तो या क्लोरीनला देणार आहे आणि इकडचा जो क्लोरीन आहे त्याचं अष्टक अपूर्ण आहे, मग दुसरा इलेक्ट्रॉन तो याला देणार आहे, दुसऱ्या क्लोरीनला देणार आहे. मग त्यामुळे जो मॅग्नेशियम आहे तो काय होणार आहे, धन आयन त्याचं त्या ठिकाणी तयार होणार आहे आणि क्लोरीनवरती ऋण आयन तयार होणार आहे. जसं आपण मागेच बघितलं की जो इलेक्ट्रॉन देऊन टाकतो त्या ठिकाणी दिल्यानंतर तो धन आयन बनत असतो आणि जो घेत असतो त्या ठिकाणी ऋण आयन निर्माण होत असतं. मग या प्रकारे हा मॅग्नेशियम इलेक्ट्रॉन काय करणार आहे, देणार आहे आणि क्लोरीन जे आहेत दोन्ही ते काय आहे त्या इलेक्ट्रॉनला घेणार आहेत त्यांचं अष्टक पूर्ण करण्यासाठी. मग या ठिकाणी जे रासायनिक बंध तयार होऊन जे काही निर्माण होणार आहे संयुग त्याचं जे नाव आहे ते किंवा ही जी काही प्रक्रिया आहे ही आयनिक बंध तयार करणार आहे. कोणता बंध तयार करणार आहे, आयनिक बंध तयार होणार आहे. या ठिकाणी भागीदारीने होते तर इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते म्हणून या ठिकाणी आयनिक बंध तयार होतोय, हे आपल्याला डायग्रॅमच्या किंवा या आकृतीच्या मदतीने कळतंय. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4. खालील आकृतीमध्ये तयार होणाऱ्या संयुगात कोणत्या प्रकारचा बंध आहे. आता संयुगात कोणत्या प्रकारचा बंध येतोच ओळखायचा आहे आपल्याला. मग आता या ठिकाणी काय होतंय बघा, एका इलेक्ट्रॉन जोडीचे संधान होते, भागीदारी होते, इलेक्ट्रॉनच्या जोडीची भागीदारी होते म्हणून एकेरी सहसंयुज बंध तयार होत आहे. कोणता,
एकेरी सहसंयुज बंध तयार होत आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की या आकृतीमध्ये जर बघितलं तर यात एका इलेक्ट्रॉन जोडीचे संधान होत आहे, एका इलेक्ट्रॉन जोडीचं संधान होतंय, भागीदारी होते। त्यामुळे या ठिकाणी जे काही उत्तर आहे ते म्हणजे एकेरी सहसंयुज बंध तयार होत आहे। कळतंय? आता पुढे बघा प्रश्न क्रमांक 5, धन आयन निर्माण होताना इलेक्ट्रॉनची देवघेव होते की त्याच्यात संधान होते? बघा, तर इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते, बरोबर आहे ना। धन आयन निर्माण होताना काय होत असतं? इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते, संधान भागीदारी होत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे। तर याचं योग्य उत्तर आहे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत असते। तर अशा प्रकारे कृतीपत्रिका 9 वर आधारित जो काही सराव संच आहे तो आपण साध्या सोप्या भाषेत या ठिकाणी समजून घेतलेला आहे। अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ सोडवलेले सराव संच पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।